बॅटरीचा इश्यू असू शकतो. म्हणजे तुमच्या बॅटरीला जास्तीत जास्त 3 शिकत असाल तर जे ऑलरेडी रिपेअर करतात त्यांच्याकडनं तुम्ही चेंज करून घेऊ शकता आणि सॉल्व्ह होऊन जातो. त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम असतो आजकालच्या लॅपटॉपमध्ये कमीत कमी 8 GB पुढेच म्हणजे 16 GB 32 GB तुम्ही पहिला तुमच्या सगळ्यात महत्वाचा उपाय आहे की अपग्रेड करून घ्या. त्याची रॅम अपग्रेड करा, SSD ला मायग्रेट व्हा, तर तुम्हाला चांगला स्पीड मिळेल. आता तुमची SSD पण काम करत नाही. बऱ्याच वेळेस हे जास्त वापरणारे डिव्हाइसेस असतात. कीबोर्ड पहिला तर तुम्ही क्लीन केला पाहिजे. की गार्ड वगैरे सारखे प्रोटेक्शन येतात. 3-4 तास वापरताय तर थोडासा ब्रेक घ्या, शटडाऊन करा त्याला किंवा स्लीप मोडला. लॅपटॉप खराब झालाय? घाबरू नका, शिका लॅपटॉप दुरुस्ती. बेसिक लॅपटॉप दुरुस्ती कोर्स, तोही मोफत. आजच एनरोल करा. नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी संदीप सोनवणे या नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. ह्या समस्या ज्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्या ह्या सगळ्या सामान्य समस्या आहेत, पण बऱ्याच वेळा लोक त्यात हजारो रुपये वाया घालवतात. मला दाखवायचं हे आहे की तुम्ही कसं स्वतः दुरुस्त करून तुमचे पैसे वाचवू शकता किंवा कमवू पण शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक महत्वाची टीप देणार आहे जी तुमच्या 90% चुका टाळेल. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये लॅपटॉप मधील सामान्य समस्या यावर आपण चर्चा केली होती. त्या व्हिडिओमध्ये आपण काही समस्या बघितल्या होत्या आणि त्यावरील उपाय पण बघितले होते. तर आज आपण राहिलेल्या समस्यांवरती उपाय बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि त्या आधीचे जे व्हिडिओ आहेत आपले बेसिक कोर्सच्या अंडर ते पण आवर्जून बघा, त्याचा तुम्हाला फायदा नक्कीच होईल. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण लॅपटॉप पॉवर ऑन होत नाहीये, त्याचा डिस्प्ले येत नाहीये, हँग होतोय किंवा खूप गरम होऊन फॅनचा आवाज येतो, ह्या ज्या महत्वाच्या समस्या होत्या त्या आपण बघितलेल्या आहेत. तर आज आपण त्याच्या पुढच्या किंवा राहिलेल्या समस्या बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता पुढची समस्या आपण बघणार आहोत, बॅटरी चार्ज होत नाही. तुम्ही चार्जर कनेक्टेड आहे, तुमचा लॅपटॉप चालू आहे, ऑपरेटिंग सिस्टीम पण लोड झालेली आहे, पण लाईट गेली की सडनली तो बंद होतो आणि बॅटरीवरती 0% पुढे काही ती वाढत नाहीये. अडॅप्टर कनेक्ट असून सुद्धा किंवा बॅटरी 20% वरती अडकून जाते. 20% पर्यंत ते चार्ज होत दाखवते आणि 20% पुढे चार्जिंग दाखवत नाही, पण लाईट गेली तर सडनली तो बंद होतो. अशा कंडिशन मध्ये 90% हा बॅटरीचा इश्यू असू शकतो. म्हणजे तुमच्या बॅटरीला जास्तीत जास्त 3 वर्ष जर कंप्लीट झालेले आहेत तर तुमची बॅटरी खराब असण्याची शक्यता जास्त आहे. तर ह्या कंडिशन मध्ये तुम्ही बॅटरी पॅक नवीन घेऊन ते रिप्लेस करून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. मार्केटमध्ये 2 टाईपच्या बॅटरी अवेलेबल असतात. एक कम्पॅटेबल म्हणतात. कम्पॅटेबल इन द सेन्स ती कंपनीची नसते. समजा तुमचा डेलचा आहे, एचपीचा आहे, लिनोचा आहे, तर त्या स्पेसिफिक कंपनीची ती नसते, कम्पॅटेबल असते दुसऱ्या कुठल्याही कंपनीची. त्याला वॉरंटी साधारण जुन्या असतील तर 1 year वॉरंटी भेटते आणि नवीन टाईपच्या असतील लाईट वेट लॅपटॉप मधल्या तर त्याला 6 महिने वॉरंटी. कम्पॅटेबल शक्यतो कंपनीच्या नसतात, पण त्याही चालून जातात. आणि मेनली शक्यतो तुमचा बॅटरी वापरण्याची पद्धत ही कारणीभूत असते बॅटरी टिकण्यासाठी. कारण कुठलीही बॅटरी वापरता त्या बॅटरीला पूर्णपणे फुल चार्ज किंवा ओव्हर चार्ज कधी करायचं. 100% चार्जिंग आहे आणि तुम्ही विसरून गेलात चार्जर काढायचं तर ती बॅटरी कंटिन्युअसली चार्ज होत राहते आणि ओव्हर चार्जिंग झाल्यामुळे त्याला भविष्यात प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा लवकरही ती खराब होते. तसंच ओव्हर चार्ज नसतो करायचं, तसं लोअर चार्जिंग पण नाही पाहिजे. तुमची जर 20% खाली जात असेल, मायनस मध्ये जात असेल, 10%, 1%, 2% पर्यंत खाली आलेली आहे, तुम्ही तसाच बंद करून ठेवून घ्या. तो पॉवर कन्झ्युम जरी तुम्ही शटडाऊन जरी केलेला असेल लॅपटॉप तरी तो काही प्रमाणात पॉवर कन्झ्युम करत असतो. या कंडिशन मध्ये जर तुम्ही -10% राहिलेली आहे, 5% राहिलेली आहे, तुम्ही बंद केला लॅपटॉप, बऱ्याच वेळेस दुसऱ्या दिवशी लॅपटॉप चालू होत नाही, त्याचा बायसही लॉक होऊ शकतो. बॅटरी खूप एकदम खाली पण नाही गेली पाहिजे चार्जिंगच्या आणि खूप ओव्हर चार्ज पण झाली नाही पाहिजे. तर ह्या प्रिकॉशन तुम्ही घेतल्यात तर बॅटरीचं लाईफ खूप चांगलं वाढतं. बॅटरीचा जो पर्सेंटेज किंवा स्टोरेजचा जे काही कॅलिब्रेशन आहे दाखवणे हे सॉफ्टवेअरचं काम असतं विंडोजचं. बऱ्याच वेळेस ते सॉफ्टवेअर जर काम करत नसेल किंवा ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काही प्रॉब्लेम असेल तरी पण तो दाखवत नाही,
ही कंडिशन खूप रेअर असते, म्हणजे 10 ते 20% चान्सेस आहे की अशी कंडिशन असते. ऑपरेटिंग सिस्टीम तुमची रिलोड वगैरे करून तुम्ही एकदा ट्राय करू शकता. जर तुम्ही रिसेंटली बॅटरी बदललेली आहे, 3 वर्ष जुनी जर तुमची बॅटरी असेल, तर आपण जो पहिला रिप्लेसमेंटचा जो उपाय आहे तोच आपण करू शकतो. आता तुम्ही बॅटरी बदलली, कम्पॅटेबल किंवा ओरिजिनल, कम्पॅटेबल किंवा कंपनीची, दोन्हीमध्ये प्राइसचा फरक असतो. कंपनीची जी असते थोडी महाग असते, कम्पॅटेबल जी असते ती थोडी स्वस्त असते. बदलून बघितली तरी तुमचा लॅपटॉप बॅकअप देत नाही. तर हे गंभीर स्वरूपाचा प्रॉब्लेम आहे किंवा ऍडव्हान्स लेवलचं प्रॉब्लेम आहे, कारण तो मदरबोर्डशी रिलेटेड आहे. प्रत्येक लॅपटॉपमध्ये चार्जिंग आणि डिस्चार्जिंग करण्यासाठी एक आयसी मदरबोर्डवरती असते लॅपटॉपच्या, चार्जिंग डिस्चार्जिंग आयसी किंवा बीएमएस चिप पण त्याला म्हणतात. तर ती जर आयसी खराब असेल तर तो प्रॉब्लेम येऊ शकतो. त्या कंडिशन मध्ये तुम्हाला ती आयसी चेंज करून घ्यायची. तुम्ही नवीन शिकत असाल तर जे ऑलरेडी रिपेअर करतात त्यांच्याकडनं तुम्ही चेंज करून घेऊ शकता. आणि जरी चिप चेंज करूनही नसेल होत किंवा चिप मॅच होत नसेल, सेम चिप मिळत नसेल, तर तुम्हाला मग मदरबोर्ड बदलायचा पर्याय नसतो. पण शक्यतो त्या चिप मिळून जातात. बऱ्याचशा चार्जिंग आयसी अवेलेबल असतात. लॅपटॉप बॅकअप न देण्याचा इश्यू सॉल्व्ह होऊन जातो. त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम असतो, तुमचा लॅपटॉप खूप स्लो चालतोय किंवा तो काम करताना लॅग मारतोय इन द सेन्स मध्येच हँग होतो, फक्त कर्सर हालतो पण स्क्रीन स्टक होऊन जाते. तर अशी जर लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर त्याची मे बी तुमची रॅम कमी असू शकते. आजकालच्या लॅपटॉपमध्ये कमीत कमी 8 GB पुढेच, म्हणजे 16 GB 32 GB असं लोक वापरतात. कारण खूप स्पीडची सवय झालेली आहे किंवा खूप फास्ट गॅजेट वापरायचे, जे लेटेस्ट गॅजेट्स आहेत ते खूप फास्ट झालेले आहेत. रॅमची कॅपॅसिटी, SSD या गोष्टींनी खूप फरक पडतो. जर तुमचा सगळ्यात जुना लॅपटॉप असेल आणि तुम्ही अजूनही अपग्रेड केला नसेल, 4 GB रॅम त्याच्यात आहे, जुनी हार्ड डिस्क आहे, तर सगळ्यात पहिलं तुम्हाला रॅम वाढवायची, ऍटलिस्ट 4 GB ची 8 GB करायची, किंवा 8 GB प्लस तर होणार नाही, कारण त्याच्यामध्ये 2च स्लॉट्स असतात रॅमचे शक्यतो. आजकाल ते एक सुद्धा असतात, एक ऑनबोर्ड असते. त्यामुळे 8 GB तरी ऍटलिस्ट तुमची रॅम अपग्रेड झाली पाहिजे. दुसरा ऑप्शन आहे त्याला की तुमची एचडीडी बदलून तुम्हाला एसएसडी वाला कन्वर्ट व्हायचंय. एसएसडी आणि एचडीडी मध्ये ऑलमोस्ट 60 ते 70% स्पीड वरती अफेक्ट पडतो. त्याचा स्पीड फास्ट होऊन जातो. लॅपटॉपचा स्पीड नुसतं एसएसडी आणि ह्या रॅम या दोन गोष्टी जरी बदलल्या तर 60 ते 70% तुमचा लॅपटॉप हा फास्ट होणार आहे. परत बऱ्याच दिवसात साचलेल्या जंक फाईल्स किंवा त्याच्या ज्या लॉग्स असतात, जुने टेम्पररी फाईल्स ज्या तयार होत असतात, तर ह्या तुम्ही डिलीट करू शकता. पण हा एक टेम्पररी उपाय आहे. किंवा ऑपरेटिंग सिस्टीमही तुम्ही चेंज करून बघू शकता. ऑपरेटिंग सिस्टीम पण जर तुमची जुनी झाली असेल, स्लो चालत असेल, किंवा व्हायरसमुळे पण तुमची ऑपरेटिंग सिस्टीम स्लो चालू शकते, तर त्या कंडिशन मध्ये पण तुमचा लॅपटॉप हे 3-4 वर्षातला असेल, त्याच्यात रॅम आहे, एसएसडी आहे, तर मग तुम्ही हे उपाय करू शकता. जंक फाईल, टेम्प फाईल डिलीट करण्याचे, ऑपरेटिंग सिस्टीम परत इन्स्टॉल करण्याचे, हे उपाय फक्त तुम्ही जर अपग्रेडेड असाल तरच करू शकता. पण जर तुमचा लॅपटॉप जुना आहे आणि तो अजूनपर्यंत तुम्ही अपग्रेड केलेला नाहीये एसएसडी ला, तर तुम्ही पहिला तुमच्या सगळ्यात महत्वाचा उपाय आहे की अपग्रेड करून घ्या. त्याची रॅम अपग्रेड करा आणि एसएसडी ला मायग्रेट व्हा. आता तरी 2026 मध्ये तरी एसएसडी ला मायग्रेट व्हा, तर तुम्हाला चांगला स्पीड मिळेल. आता तुमची एसएसडी पण इन्स्टॉल आहे, तुमची रॅमही अपग्रेड आहे, तुम्ही जंक फाईल्स पण डिलीट केल्या, टेम्प फाईल्स पण डिलीट केल्या, तर एकदा ऑपरेटिंग सिस्टीम चेंज करून बघा. जर ऑपरेटिंग सिस्टीम चेंज करून सुद्धा किंवा ऑपरेटिंग सिस्टीम पण स्लो लोड होते, तर वर्स्ट केस मध्ये म्हणजे ऍडव्हान्स रिपेअरिंग मध्ये तुमची हार्ड डिस्क खराब होण्याचा चान्स असतो. हार्ड डिस्क किंवा एसएसडी जे पण असेल, एसएसडी पण खराब होऊ शकतात, हार्ड डिस्क पण खराब होऊ शकतात. मोस्ट कॉमनली जुन्या ज्या हार्ड डिस्क असायच्या त्या शक्यतो लवकर खराब होत नव्हत्या, पण तशी टेक्नॉलॉजी चेंज झाली, एसएसडी वरती मायग्रेट झालेले आहेत, पण एसएसडी पण खराब होऊ शकतात. तर त्यांना शक्यतो एसएसडी ला
5-5 वर्षाच्या वॉरंटी असतात. 5 वर्षाच्या आतमध्ये जर बदलली असेल, अपग्रेड केलेली असेल, तर तुमचा लॅपटॉप एक 2-3 वर्षाच्या आतमधला आहे तर तुम्हाला ती रिप्लेसमेंट मिळून जाते कंपनीकडनं. हा, पण त्या कंडिशन मध्ये तुमचा डेटा राहील किंवा नाही याची काही गॅरंटी देता येत. सेफ साईड तुम्ही जर तुमचा डेटा 2 महिन्यातनं 6 महिन्यातनं एकदा तरी तुमच्या जे इम्पॉर्टंट फाईल्स आहेत त्याचा बॅकअप दुसरीकडे घेत चला. एखादा एक्सटर्नल हार्ड डिस्क वापरा बॅकअप साठी, जेणेकरून तुमचा डेटा सुरक्षित राहील. गुगल ड्राईव्ह सारखे क्लाउड स्पेसेस पण अवेलेबल असतात, तर त्याच्यात तुमच्या इम्पॉर्टंट फाईल ऍटलिस्ट बॅकअप घेत चला 2 महिन्यातनं 6 महिन्यातनं तुमच्या सोयीनुसार. पण बॅकअप हा घेत चला, त्यामुळे तुमचा डेटा वाचणार आहे. हार्ड डिस्क तुम्ही बदलू शकता, जर तुमची वॉरंटी नसेल तरी पण तुम्ही विकत घेऊन लावू शकता, पण तुमचा इम्पॉर्टंट डेटा हा परत येऊ शकत नाही. येऊ शकतो पण त्याच्यासाठी मग वेगळा खर्च तुम्हाला करावा लागतो. त्याच्यामध्ये तुम्हाला साधारण मिनिमम 12-15 हजार, मिनिमम 12 ते 15 हजार रुपये खर्च येण्याची शक्यता असते. त्यामुळे आधीच प्रिकॉशन घेऊन डेटा बॅकअप घेत चला आणि स्पीड वाढवण्यासाठी जुन्या लॅपटॉपला अपग्रेड करा. नवीन असेल तर ऑपरेटिंग सिस्टीम रिइन्स्टॉल करा. आता ह्याच्यानंतरचा आपला प्रॉब्लेम आहे की तुमचं कीबोर्ड आणि टचपॅड काम करत नाही. बऱ्याच वेळेस हे जास्त वापरणारे डिव्हाइसेस असतात. कीबोर्डही जास्त वापरला जातो लॅपटॉपचा आणि टचपॅड पण खूप वापरलं जातं. आणि हे दोन्ही पार्ट असे आहेत की ते जर नसतील तर लॅपटॉप काहीच कामाचा नाही. त्यामुळे पण कधी कधी अचानक कीबोर्डचे काही बटन काम करत नाही किंवा टचपॅड तुमचा माउस पॉइंटर हलत नाही, तर अशा वेळेस कीबोर्ड पहिला तर तुम्ही क्लीन केला पाहिजे. की गार्ड वगैरे सारखे प्रोटेक्शन येतात तर ते तुम्ही वापरले पाहिजेत की जेणेकरून त्याच्यामध्ये धूळ किंवा काही मॉइश्चर हे पडणार नाही. बऱ्याच वेळा युजर लॅपटॉप वरती काम करताना चहा पितात, खातात त्याच्यासमोर, तर त्या गोष्टी त्या कीबोर्ड मधनं, कारण कीबोर्डच्या कीज असतात त्या ओपन असतात, त्याच्यामध्ये लिक्विड मॉइश्चर वगैरे जाऊन ते खराब होण्याचे चान्सेस असतात. धूळ जाऊन खराब होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे त्याला की गार्ड असलं पाहिजे. की गार्ड जर तुम्ही नसेल वापरलं आणि ह्या प्रिकॉशन जर तुम्ही घेतलेलं नसतील तर मग तुमचा कीबोर्ड खराब होतो. कीबोर्ड खराब झाला तर तुम्ही एकदा त्याला क्लिनिंग करू शकता ब्लोअरने, क्लीन करून एकदा कनेक्टर लॅपटॉप खोलून काढून त्याला. पण जर तरी नाही झाला तर मग तुम्हाला तो कीबोर्ड शेवटचा पर्याय म्हणजे कीबोर्ड बदलावा लागतो. मार्केटमध्ये कीबोर्ड्स, प्रत्येक लॅपटॉपचे कीबोर्ड्स अवेलेबल असतात. ते तुम्ही रिप्लेसमेंट करून कीबोर्डचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आता पूर्वी कीबोर्ड फक्त 2-3 स्क्रू काढले की निघून जायचे. आत्ताचे जे नवीन लॅपटॉप असतात ते बॉडीला अटॅच असतात, तर हे काढणं सोपं नसतं. त्याच्यासाठी तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागेल. त्याचाही व्हिडिओ आपल्या बेसिक कोर्स मध्ये अवेलेबल आहे, तो बघा. कीबोर्ड कसा रिप्लेस केला जातो हे तुम्ही त्यात बघू शकता. तर टचपॅड तुमचं ज्यावेळेस काम करत नसेल तर त्यावेळेस टचपॅडही तुम्हाला खोलून, टचपॅड हा पूर्णपणे सेन्सिटिव्ह पार्ट असतो, तो सेन्सरवरती चालतो. तर त्याच्यामध्ये तर बेसिक चेकिंग तर काही नसतं. ऍडव्हान्स रिपेअरिंग म्हणजे लॅपटॉप खोलून त्याच्या ज्या केबल्स आहेत दोन्ही साईडला, मदरबोर्डवरती आणि टचपॅडला कनेक्ट करणारी केबल व्यवस्थित आहे का, तुटली आहे का, कट आहे का, तर ह्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतील. किंवा ढिली आहे, ऍक्सिडेंटली थोडासा प्रेस झाल्यामुळे किंवा काही निघाली असेल तर ती तुम्ही चेक करून परत लावून चालू करू शकता. जर नाही चालू झाला तर तुम्हाला एक ऑप्शन आहे टचपॅड नवीन बदला. आजकालचे टचपॅड शक्यतो बॉडी बरोबर येतात, वेगळा मिळत नाही, त्यामुळे खर्च जास्त वाढतो. सोपा उपाय आहे एक्सटर्नल माऊस वापरणे. एक्सटर्नल माऊस वापरूनही तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. तर हे आपण सगळे जे बेसिक प्रॉब्लेम बघितले आणि त्याचे उपाय पण बघितले, तर ह्या गोष्टी तुमच्या अकॉर्डिंग, तुमच्या प्रॉब्लेमच्या अकॉर्डिंग त्याच्यावर असलेले उपाय ट्राय करून बघा. तुम्ही नवीन आहात तर जे कोणी यात ऑलरेडी काम करतायत त्यांच्याकडनं करून घ्या. व्हिडिओ बघत असाल त्या माहीत असल्या कारणाने तुम्ही सुद्धा त्यांना सजेशन दिलं तर तुमचे ते खर्च कमी खर्चात ते करून देतील. कारण तुम्हालाही माहिती असेल तर ते तुमचे प्रॉब्लेम्स कमी खर्चात पण सॉल्व्ह करून देतील. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला जसं सांगितल्याप्रमाणे ह्या प्रॉब्लेम उद्भवूच नयेत, हे प्रॉब्लेम येऊच नयेत तुमच्या लॅपटॉपला, ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक टिप देणार आहे. ती टिप म्हणजे
4 बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्ही आधी सांभाळा. सगळ्यात पहिली टिप आहे ती म्हणजे तुमचा लॅपटॉप थंड ठेवायचा, गार ठेवायचा. तो कसा ठेवणार तुम्ही गार? तर तुम्ही त्याचे कुलिंग पॅड्स वापरू शकता. एक ठराविक अंतरापर्यंत वापरून त्याला ब्रेक देत चला. म्हणजे कंटिन्युअसली तुम्ही 3-4 तास वापरताय तर थोडासा ब्रेक घ्या, शटडाऊन करा त्याला, किंवा स्लीप मोडला टाका. ऍटलिस्ट त्याचे काही फंक्शन्स बंद होऊन प्रोसेसर थोडा गार होण्यासाठी मदत मिळते. तर तुम्ही तो गार ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. दुसरी टीप आहे त्याची नियमित साफसफाई झाली पाहिजे. नियमित साफसफाई म्हणजे सर्व्हिसिंग, जे आपल्या या बेसिक कोर्स मध्ये बरेचसे व्हिडिओ आहेत त्याच्यावरती, तर ते तुम्ही बघा. वेळच्या वेळी सर्व्हिसिंग करत चला. कंपनी रेकमेंडेशन असतं तर दर 3-4 महिन्याला तुम्ही साफसफाई करायला पाहिजे. पण ऍटलिस्ट आपण 6 महिन्यातनं एकदा, ऍटलिस्ट वर्षातनं एकदा तरी केली पाहिजे. पण नियमित साफसफाई करत चला. तिसरी टीप आहे ओएस, जी तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीम जी तुमच्या लॅपटॉपवरती वापरता त्याला काही फंक्शन्स असतात ती अपडेट करत चला. नवीन काही फीचर्स आले तर ते अपडेट करा. टेम्प फाईल डिलीट करा. आणि ज्या ड्राईव्ह वरती, हार्ड डिस्कच्या ज्या ड्राईव्ह वरती ऑपरेटिंग सिस्टीम लोड केलेली आहे तो ड्राईव्ह रिकामा ठेवत चला. बरेच जण डेस्कटॉप वरती एवढ्या फाईल स्टोअर करून ठेवतात त्या डेस्कटॉप वरतीच की तो पूर्ण भरून जातो. तुमचे डॉक्युमेंट फाईल भरून गेलेले असतात, डाउनलोड फाईल भरून गेलेल्या असतात. त्या नको असलेल्या फाईल्स तुम्ही वेळच्या वेळी 2-4 महिन्यातनं, 6 महिन्यातनं एकदा डिलीट केल्या पाहिजेत. चौथी टीप आहे ती म्हणजे अँटीव्हायरस हा तुम्ही वापरलाच पाहिजे. आज 2026 या तांत्रिक युगात आपण आहोत, डिजिटल युगात आपण आहोत. या डिजिटल युगात स्कॅमिंग, हॅकिंग या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्याच्यापासून वाचण्यासाठी तुम्हाला अँटीव्हायरस हा महत्वाची ढाल बनू शकतो तुमच्या लॅपटॉपला. अँटीव्हायरस असलाच पाहिजे, आणि तोही पेड व्हर्जन वाला. बरेच जण फ्री वाले डाउनलोड करतात, त्याच्यातही ऑलरेडी व्हायरस असतात. तर ते सगळेच फ्रीवेअर वाले व्हर्जन कामाचे असतात असं नाहीये. चांगला अँटीव्हायरस कुठलाही, मी कुठलाही तुम्हाला स्पेसिफिक अँटीव्हायरस सांगणार नाही, पण कुठला तरी पेड व्हर्जन जो तुम्हाला युजर फ्रेंडली वाटेल किंवा पॉकेट फ्रेंडली वाटेल असा अँटीव्हायरस निवडा, आणि तो तुमच्या लॅपटॉपमध्ये 100% असलाच पाहिजे. तर तुम्हाला हे जे प्रॉब्लेम आपण डिस्कस केलेले आहेत या व्हिडिओमध्ये आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण, हा कुठलाच प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. तुमच्या लॅपटॉपचं लाईफ पण खूप वाढेल आणि लॅपटॉप हा तुमची साथ कायम देत राहील. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आणि अशाच नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. हा आपला बेसिक कोर्स फ्री अवेलेबल आहे युट्यूब वरती, तो नक्की बघा आणि स्वतःला अवेअर करा. भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.